धर्मध्वज सांब सदा शिव तव शरणो तव शरणो हे जगदीश्वर पिनाकरानी रुरुण्य शंकर तव शरणो हे शशि शेखर शंभु शिव प्रिया शिव गंगाधर तव शरणो हे मृत्युंजय पशुपति शंकर भुजगभूषण तव शरणो हे अविनाशी कैलासवासी पार्वतीपति तव शरणो हे शिव शंकर भवानी शंकर उमा महेश्वर तुझ्या नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुनागार संसार पारं नतोऽहम् तुषाराद्रिसङ्काश गौरं गम्भीरं मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं रुसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचर्माम्बरं दमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिये भजेऽहं भवानीपतिर्भावगम्यं कलातीतकल्याणकल्पान्तकार्ये सदा सच्चिदानन्ददाता पुरारी चिदानन्दसंदोहमहापहारे प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावद उमानाथ पादारविन्दं
भजन्ति हि लोके परिवाराणाम् न तावत् सुखं शान्ति संतापनाशः प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासः न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वथा शब्दस्तुभ्यं जरा जन्म दुःखोद्यतातत्वमान् प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषे पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भो प्रसीदति। अच्छा शिट्टी भी वाजती बारकी हैमिंग भी करते हैं। राम राम हाँ आशरा तुला जास्त चिडू वाटायला गेलं सकाळी इथं लावायचं संध्याकाळी तिकडे लावायचं त्याच्यामुळे तुझी म्हणा राम राम ह्याचा आवाज लक्ष दे राम 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 आज जे बात कमी करू नको मशीन बिघडली तर माझ्याकडून पैसे कैलास राणा शिवचंद्र मौळी सगळे मना मरतन तुम्ही फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय मनातल्या मनात म्हणू नका मोठ्या नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय भोले बाबा भोले बाबा भोले बाबा आम्हाला टाळी वाजवूच नका फक्त म्हणा ते काय होतं एकाला झटक्यात तिकडचं राहून भोले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले बाबा ला 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 भोले बाबा हो भोले बाबा भोले बाबा भोले सब गाइए बाबा हो भोले बाबा बद्री विशाल के भोले बाबा बद्री विशाल के भोले बाबा जटा शंकर भोले बाबा जटा शंकर भोले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले
पलीकडे जा बस खेळा श्री रामचंद्र जी भगवान की जय। श्री जटाशंकर जी भगवान की जय।
विश्व माऊली ज्ञानेश्वरजी महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम जी महाराज की। श्री हनुमान जी महाराज की जय। ओम नमः पार्वती पतये शिव हर महादेव। अरे सगळे हात वर करा रे, स्टेज वरचे खालचे वरचे सगळे छान छान। घ्या, घ्या, घ्या। राम डोंगरकडा नावाचं पवित्र तीर्थक्षेत्र गेल्या 3 वर्षापासून चालत असलेली कार्यक्रमाची भव्यता अत्यंतिक पवित्र अंतःकरणाने बसलेले श्रोते सज्जन, विशेष करून कार्यक्रमाची ताकद, रंगत आणि कार्यक्रमाला आतोनात सहकार्य ज्या माऊल्यांनी या ठिकाणी केलंय, त्या सर्व मातृशक्तीच्या चरणी व्यासपीठाकडून एकदा साष्टांग दंडवत करतो। पुरुष मंडळी आहेत, कष्ट करणारे सर्व सभासद, गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी, पहारेकरी, मृदंगाचार्य, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसायट्या, सगळे मंदिराची उत्सव कमिटी, मंदिराची मूळ कमिटी, अध्यक्षजी, उपाध्यक्षजी, सचिवजी, सगळ्यांना एकदा वंदन करतो। आणि मी परत विसरून जाईन, गेल्या 3 दिवसापासून विसरून चाललोय, पण या गावामध्ये आणखीन एक मोठी घटना होणार आहे। ती घटना आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुमच्या गावामध्ये बसणार आहे मोठा। हे गावकऱ्यांसाठी अत्यंत सौभाग्याचं लक्षण आहे। मला पाहिजे तशा टाळ्या नाही वाजल्या तुमच्या, वाजवा अजून। एक वाक्य लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत मलाही कळतं, पण शिवाजी महाराजांमुळे भारतातल्या मंदिरात देव आहेत हेही लक्षात ठेवा। लक्षात ठेवा। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर गजपती गजपती गजाश्वपती अष्टप्रधान जागृत सुवर्ण रत्नालंकार श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज
लेकराला मारतोस काय रे वड्या वडाळीच्या औलादी मामानं मारलं बुटाणाला मामानं मारलं बुटाणाला दातानं फोडले मेला दातानं फोडले मेला उभा छेडला उदय भाला उदय भाला उदय भाला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय मला आज सकाळी मला आज सकाळी गावातल्या मंडळींनी विचारलं महाराज कथा कुठं करायची तर मी त्यांना म्हणलो काही झालं तरी मांडवातच करायची. एक सांगू आई माझ्यावर मी डोंगर कड्याचं प्रेम समजत होतो आतापर्यंत पण आता या सगळ्या माय मावल्याचं माझ्या डोक्यावर कर्ज आहे राजा. कारण एवढ्या चिखला एवढ्या चांगल्या साड्या घालून मी थट्टा नाही सांगाल माय तुम्ही बसाल कुठं हे तुमचं व्यासपीठावर केलेलं प्रेम आहे आणि या कर्जातून मी कधीच उत्तराई होऊ शकत नाही. मी आयुष्यभर डोंगर कडावाल्यांच्या ऋणात राहील. लक्ष द्या पार्वतीचं लग्न झालं इथं आलतो ना काल चलू पुढे ऐकता सगळे विजय भाऊ ऐका सगळे ऐका रे राजावर तुमच्या पाया पडतो. कथेचे मुख्य यजमान आहेत गेले 3 वर्ष झालं तेच मला वटीत घेतात. आणि एक गोष्ट सांगे फार मनातली गोष्ट ज्या वेळेला लग्न झालं भगवान शंकरानं पार्वतीच्या मस्तकामध्ये काय म्हणतात त्याला सिंदूर का शेंदूर शेंदूर आम्हाला मारुतीला सिंदूर मांग सिंदूर विराजत टीको मृगमद को मैया टीको मृगमद को उज्ज्वल सेनु नयना निर्मल सेनु नयना चंद्रवदननी को ओम जय अम्बे गौरी. मस्तकामध्ये सिंदूर भरला सालंकृत कन्यादान केलं गायी दिल्या किती 1 लाख किती आता गायी राहिल्याच नाही बकऱ्या 1 लाख गायी हत्ती सुवर्ण थट्टा मस्करी झाली खूप लग्न झालं. लग्नात लय असतं महाराज का नसतं जुत्ते दो पैसे दूल्हे की साली मला तर असं म्हणा वाटतंय जुत्ते दो तुम्हाला कळतं सांगितलं हे फार मजेशीर आहे. काय काय जणाला आज विनोद केलेला परवा दिवशी कळतो म्हणजे परवा दिवशी मला फोन करून म्हणता आपण म्हणलं ना का 2 दिवसाच्या अगोदर तुम्ही विनोद सांगितला होता तो आता कळा. चलो सुंदर पार्वती आईची आई तिचं नाव मेनका. आई लक्ष द्या माझ्या भाऊ जेवढे पुरुष मंडळी बसले जेवढ्या महिला बसल्या मी पुन्हा एकदा सांगतो एकदा आता ऐकाच खरं मनातलं सांगतो
यावेळेला हा जो जटाशंकराने पावसाचा कार्यक्रम राबवला ना, त्याचं एक मात्र कारण आहे, हौशे नवशे गौशे मंडपात आलेच नाहीत पाहिजे, ओरिजिनल आले पाहिजेत म्हणून चाळणी लावली पाहिजे. तुम्ही बघा, इरादे लाख बनते बन के टूट जाते हैं, शिवपुराण में वही आते हैं जिन्हें जटाशंकर बुलाते हैं. जे येत होते ना मजा म्हणून, चलो एका पालखीमध्ये पार्वती आईला बसवायचा. भगवान शंकर मेकअप केलेला आहे, भस्म लावलेला आहे, कानामध्ये कुंडल आहेत, गळ्यात सर्प आहेत, असे उभे आहेत. नवरदेव नसतो उभा, हा असा फुगतो. आई कन्यादान करताना ना, इथं बसलेल्या जेवढ्या माझ्या माया, आई मला मोकळ्या मनाने सांग. एक आनंदाची गोष्ट सांगतो जरा. जेव्हा ज्ञानेश्वराच्या माऊलीच्या मंदिराचा कळस बसवायचा असं मी ऐकलंय, आणि सगळ्या गावातल्या लेकी बाळा जमा झाल्यात असं बी ऐकलंय. बरं मला खरं सांगा माया, आता जेवढ्या मुली आल्यात ना लग्न होऊन परत आलेल्या या गावच्या लेकी, आता एवढा मोठा इथला कार्यक्रम बघितल्यावर पुन्हा जावं वाटतं का गावाकडे? नाही ना, पण जावं लागतं ना. पार्वतीची आई मैनावती तिच्या शेजारी आली आणि डोक्यावर हात ठेवला. तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या, ऐका. अरे मी जर कोणाच्या घरी गेलो तर लोक फुलं टाकतात. आता तो तर देव आहे, ऐकता सगळेजण. फक्त शांततेनं ऐका, तुमच्या पाया पडतो, फक्त शांतते, आपसात न बोलता ऐका. जिथं जागा असेल तिथं बसून शांत ऐका. आता पार्वतीच्या आईनं काय केलं माहित आहे? तिकडे लक्ष द्या, ऐका रे भाऊ, सगळे ऐका. तिची आई तिच्या शेजारी गेली आणि डोकं ठेवलं. अरे एक प्रश्न पडला मला छोटासा, बरं का. त्या दोन मावल्या मागापासून उभ्या आहेत, त्यांना काय खुर्ची लागत असली तर कोणतरी द्या रे बाबा, कुठून तरी बघा. म्हणजे ते उभ्या आहेत म्हणून मला वाटलं काय अडचण. इकडे माझ्याकडे बघा. बाकीचे डोक्यावर हात ठेवला आणि फक्त इतकंच म्हणली तिची आई, पार्वती हामा, विवाह कर कर कैलाश जाओगी ना, तो इतने अच्छी तरह से रहना बेटा कि तेरे पिताजी के घर के तरफ कोई आंख उठाकर ना देखे. आई, इथं जेवढ्या गरीबाच्या मायमावल्या बसल्या, पोरगी कुणाची बी असो, लग्न होऊन जेव्हा जायचं असतं ना, पोटात कालवतं का नाही? श्रीमंताची एखाद्या वेळेला कमी रडतील लोक, पण गरीबाची लोक लय रडतात. का? आणि सगळ्यात जास्त दुःख लग्न झाल्यावर कुणाला होत असेल तर पोरगी जाण्याच्या वेदना सगळ्यात जास्त बापाला होतात राजा. याचा अर्थ आईला होत नाही असं नाही. हिमालय म्हणजे दगडाच्या काळजाचं असणारं व्यक्तिमत्व सुद्धा डसडसा रडलं राजा. विजू ऐका दादा, ऐका, तुमच्या पाया पडतो, ऐका. एखाद्या गरीबाची मुलगी जेव्हा लग्न होऊन जाते ना, आणि ती वापस येते, तेव्हा तिची आई, पोरगी जर लवकर उठायला लागली ना सकाळी,
तर तिची आई तिला म्हणते झोप माय, तुला तिकडं बी लई ताप आहे. आणि तरी पोरगी उठते आणि आईच्या शेजारी जाऊन बसते आणि म्हणते आई चहा प्यायचा ग. तिची आई म्हणते तुझा बाप दूध आणायला गेला, तेव्हा आला की तुला चहा करून देते. आणि ही पोरगी म्हणते आई मी तुझ्यासोबत काळा चहा पित होते ग, तसलाच दे ना करून. तिची आई म्हणते राजा तू माझी होतीस ना तर तुला त्रास दिला खूप. आणि हे बघ तुला खरं सांगू माय, तू कुणाची तरी झालीस ना, आता माझ्यावर सांभाळायची जिम्मेदारी आली ना. ओरी तुझ्या नशिबात चांगलं सुख आहे, तू खा, आम्हाला राहू दे आमच्या परिस्थिती. बसून जा बसून जा, काय गडबड नको. 5 मिनिट मंडपात व्यासपीठावरची उठू नका, बसा शांत. किती श्रीमंताच्या घरी पोरगी देऊ द्या, किती किती श्रीमंताची, पण ती नवऱ्याला तिथं काय म्हणते माहित आहे, दिवाळीला गावाकडे जायचं. नवरा म्हणतो अगं इथं जे मिळतंय तुला तिथं मिळतं का. ती म्हणते काहीच नका मिळू देऊ, पण मला बापाकडे जायचं. कारण बाप बी वर्षभरात एकदाच तिची वाट बघतो ना राजाओ. खिशामध्ये 200-400 रुपये जमवून ठेवलेले असते, ते कधी पोरीच्या हवाली करीन असं त्याला वाटत. आणि पोरीच्या हातात पैसे देताना म्हणतो दिदू तुझी बाप आता गरीब झालाय, त्याच्याकडे पैसे नाहीत. पार्वतीची आई तशीच उभी आहे, डोक्यावर हात ठेवते, म्हणते राजा घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे. हा देव दूर जाता मन राहणार मागे. धन आत्मजा दुजाते जाते तयास दे. बसलेल्या मांडवात आज प्रत्येक माईच्या डोळ्यात पाणी आहे. याचं कारण आहे त्यांना माहित असतं घर सोडताना काय वेदना होता. पोरीचं लग्न असतं ना भाऊ, पोरीचा बाप मंडपातल्या एका खांब्याला टेकून उभा असतो. आणि कुणीच त्याला बोलत नसतं, सगळे आपापल्या कामात असतात. आणि शेवटी कुणीतरी म्हणतं चला कन्यादान करायचं. आणि मग तो त्याच्या तोंडानं म्हणतो आजवर आमची होती आता तुमची झाली, सांभाळा. अरे 10 रुपये शेकड्यानं पैसे काढून बाप पोरगी उजवतो राजाओ. ऐका, त्याच्यापेक्षा वयानं कितीतरी छोटा जावाई असतो, पण त्या जावाईच्या समोर असा हात जोडतो, माझ्या लेकीकडून कधी चूक झाली तर तिला माफ कर. हातात बाळ
श्री गणेशा वळवून अक्षराना केले तुला शहाणे जालाडके सुखा जापल्या घरी जालाडके सुखा. हताश झालेला बाप असतो मांडवात. ऐका गड्या, तुमच्या पाया पडतो. ऐक, आणि ती एवढीशी पोरगी जेव्हा लग्न होऊन बाहेर जाते ना, ऐका ऐका, जाताना एकदा भावाच्या गळ्याला मिठी मारते ती. जेवढे भाऊ आहेत, ऐका राजा, किती तुमचे भांडणं होऊ द्या लग्नाच्या आधी, पण ती लग्नाहून जाताना जेव्हा मिठी मारते ना, तेव्हा फक्त त्याला म्हणते, दादा घरी लवकर येत जा, आई वडील म्हातारे झाले. त्यांची काळजी घे. पार्वतीच्या समोर तिची आई आहे आणि हिमाचल राजा तिथून पाहतायत. पार्वती मैनावतीला म्हणते, तिच्या आईला म्हणते, माँ मुझे आज आपसे कुछ चाहिए, मला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. आई, काय रे राजा, देशील का, सांग ना. आई तू माग, मला सांग ना आई, देशील का. ती म्हणते, राजा तू मागून तर बघ, अगं सगळं घर तुझं आहे, जेवढ्या माझ्या बहिणी वहिनी इथं बसल्या, मला खरं सांगा, माहेरून आपण जेव्हा सासरी जातो ना, कुरवड्या पापड्या एखादी लोणच्याची बरणी गपचूप तुमच्या पेशवीत आई कोचिती का नाही, खरं बोला, तुमच्या पाया कोचित. आणि त्यावेळेला आईला ती पोरगी म्हणते, नको मला आई. त्यावेळेला आई काय म्हणते माहिती आहे, ने ग पुरी, इथं बी कोले कुत्रीच खाते. उंगली पकड़ के तूने